साजरा केला। 5 दिवसाच्या उपोषणानंतर जरांगेंच्या लढ्याला यश आलं। हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीचा जीआर मिळाल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं। दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात जरांगेंवर उपचार सुरू आहेत। त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलाय। मनोज जरांगेंनी तब्बल 5 दिवसानंतर मुंबई सोडली। हैदराबाद गॅझेट लागू करण्याचं सरकारनं मान्य करून जीआर काढला आणि अखेर जरांगेंच्या आंदोलनाचा विजय झाला। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांच्या नेतृत्वात सरकारच्या प्रतिनिधींनी जरांगेंची भेट घेतली आणि एकूण 5 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। हैदराबाद गॅझेटवरून जरांगेंनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला। हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करणार असं आश्वासन मराठा उपसमितीने जरांगेंना दिलंय। विखे पाटलांनी यावेळी जरांगेंना अंतिम मसुदाही दाखवला। हैदराबाद गॅझेटला अंमलबजावणी दिलेली आहे। बरोबर अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला आहे। दरम्यान सातारा गॅझेट लागू करणार, मी खोटा शब्द देणार नाही असं आश्वासन मंत्री शिवेंद्रराजे यांनी जरांगेंना दिलंय। सातारा संस्थांचे पण जीआर काढालेत, फक्त एक 15 दिवस त्यांचं म्हणणं आहे, त्याच्यातल्या काही त्रुटी आणि ते बरीच किचकट संस्थांचं आहे। 1 महिन्यात सगळं करून देतो। त्याची विखे साहेबांनी बाबाराजे साहेबांनी जबाबदारी घेतली। राजेचा शब्द म्हणजे अंमलबजावणी नसता मग राजेचं आपलं भांडण होणार बरं का। मावळेत नाही, मावळ्यांना भांडायचं, कोणी भांडायचं मग? खोटा शब्द देणार नाही, खोटा तर आलो नसतो। तर मराठा कुणबी एक आहे हे ठरवण्यासाठी 2 महिन्यांचा वेळ देण्यात आलाय। आपण त्यांना म्हणलो होतो मराठा आणि कुणबी एक हे जीआर काढा, 58 लाख नोंदीचा आधार आहे। तर विखे साहेबाचं आणखीन थोडंसं त्यांचा हातले जड दिसतोय मला वाटतं विखे साहेबाचा। ते म्हणले 2 महिने म्हणा, जरा 2 महिने म्हणा, तर बरं 2 महिने जाऊ द्या। सगळे सोयऱ्यांवर 8 लाख हरकती असून नोंदींसाठी देखील वेळ लागणार आहे। राहिली सगळे सोयरेच, त्याची छाननीच व्हायना। आणखी छाननी हरकती आलेल्या आहेत ना, त्याची छाननी व्हायना। त्याच्यासाठी किती दिवस मागितलेत? 8 लाख हरकती आल्या, त्यासाठी किती त्याला वेळ लागणार आहे थोडा। 8 लाख हरकती एक्स्ट्रा आल्यात असं त्यांचं म्हणणं आहे। याच्यापेक्षा काय पाहिजे हा म्हणू का? खाली बसलेले मंडपातले ओके, जिंकलो रे राजा बापू। छत्रपती शिवाजी महाराज की। संवैधानिक तोडगा आम्ही काढू शकलो आहोत। एक असा तोडगा काढू शकलो आहोत की जो कोर्टातही टिकेल आणि त्यातनं लोकांना फायदा होईल। आणि म्हणून मला असं वाटतं की मी स्वतःही मंत्रिमंडळ उपसमितीच्या कामावर समाधानी आहे। त्यांनी उत्तम काम या ठिकाणी केलेलं आहे, मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि या सगळ्याच्या दरम्यान थोडा मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला। खरं म्हणजे त्या संदर्भात मुंबईकरांची दिलगिरी देखील मी व्यक्त करतो की जो काही त्रास त्यांना सहन करावा लागलाय। पण मला असं वाटतं की
शेवटी एक चांगला निर्णय या ठिकाणी आपण घेतला आहे. मला दोष दिले, शिव्या दिल्या, तरीही मी समाजाकरता काम कालही करत होतो, आजही करतो, उद्याही करत राहील. मराठा समाज असो, ओबीसी समाज असो की महाराष्ट्रातला कुठलाही समाज असो, प्रत्येक समाजाकरता काम करणं हे माझं मी कर्तव्य समजतो. त्या कर्तव्यात कधी शिव्या मिळतात, कधी तुम्हाला फुलांचे हार देखील मिळतात. मला वाटतं आजचा आपला दिवस आपल्याला ऐतिहासिक क्षण आपल्याला साजरा करता आला. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विशेष करून या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक दिवशी माझ्याबरोबर चर्चा केली, काय मार्ग निघतो म्हणून त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि मला वाटतं हे सगळं जे आरक्षण देण्या या आजच्या निर्णयाच्या संबंधामध्ये जो विशेष पुढाकार राहिला, मला मनापासून आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे. टाळाच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करावं अशी माझी विनंती आहे. शरद पवार साहेब 4 वेळा मुख्यमंत्री होते, त्यांना कधी आरक्षण देता आलं नाही. 94 साली मंडल आयोग लागू केला, त्यावेळी त्यांना मराठ्यांची आठवण झाली नाही. आता ते ज्ञानामृत देतात मला की केंद्रामध्ये घटना दुरुस्ती केली पाहिजे. मग 10 वर्ष आपण केंद्रामध्ये मंत्री होता, सरकार राज्यामध्ये UPSच होतं ना. आम्हाला कधी वाटलं नाही की घटना दुरुस्ती करावी म्हणून. शिवसेनेबद्दल काय बोलावं, फक्त मराठी माणसं उभाटाच्या बद्दल फक्त मराठी माणसाकरता मी लढतो. कोणता मराठी माणसाकरता लढला आतापर्यंत? कधी आरक्षणाकरता त्यांनी कधी पुढाकार घेतला असं मी तर कधी पाहिलं नाही माझ्या 30 वर्षाच्या विधानसभेमध्ये किंवा माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये. मी महाराष्ट्राचे लाडके व लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे अत्यंत मनापासून आभार प्रकट करतो, त्यांचे अभिनंदन करतो की मराठा समाजाच्या आंदोलनातून त्यांनी जो तोडगा काढलेला आहे, आधीही मराठा समाजाला न्याय त्यांनीच दिला, आरक्षण त्यांनीच दिलं आणि आता सुद्धा या आंदोलनातून तोडगा काढून मराठा समाजाला पुन्हा एकदा न्याय मिळवून देण्याचं काम आपल्या देवेंद्रजींनी माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. देवाभाऊंनी आज इतिहास रचला. आतापर्यंत कोणत्याही मराठा मुख्यमंत्र्याला जमलं नाही ते देवाभाऊंनी संविधानाच्या चौकटीत बसून दाखवलं. मराठ्यांसाठी झटणारा नेता, मराठ्यांना न्याय देत आरक्षण देणारा नेता म्हणून इतिहासात त्यांचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं गेलंय. मी म्हटलं होतं की मराठ्यांना आरक्षण जर कोण देईल ना तर ते राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस.